कुठून उपज होते? माया मोही ग्रस्त विषयी आसक्त तापत्रय संतप्त तिन्ही लोकी। दुःख का तयार होते? माया मोहामध्ये आसक्त असल्यामुळं। जीवनात दुःख नाही, पण दुःखी निर्मितीचं स्थान आहे माया, तिथून उत्पत्ती होते दुःखाची। माया म्हणजे काय? माया ही मनाशी संबंधित आहे। आणि मोह म्हणजे काय? मोह हे वस्तू प्राणी पदार्थाशी संबंध आहे। मनुष्य मोह का करतो? नेहमी सांगतो मी, मनुष्य मोह करण्याचं मुख्य कारण आहे त्याला आपल्या गरजेची कामनेची पूर्ती करायची असते। मनुष्याच्या मनामध्ये अनावश्यक गरजा तयार होत असतात आणि अनावश्यक गरजेच्या पूर्तीसाठी या माणसाला संबंधित जीवन जगत असताना वस्तू प्राणी पदार्थाचा मोह करावा लागतो। मोह न करता अनावश्यक गरजेची पूर्ती होत नाही आणि तिथून मग दुःखाच्या उत्पत्तीला सुरुवात होते। आपलं जे मन आहे ते मन माईक विकारांनी ग्रस्त झालेलं आहे। मन म्हणजे काय? मगाच प्रश्न विचारला आमच्या क्षीरसागर सरांनी, मन म्हणजे काय? वास्तविकता मन नाहीच, वस्तूच नाही मन। मन ही वस्तू नाही आहे, मन ही मानंदी आहे। जीवानी कल्पना केल्यामुळं, कारण आपण नेहमी भाषिक ज्ञान, कल्पक ज्ञान, तार्किक ज्ञान आणि यथार्थ ज्ञान, ज्ञानाचे 4 प्रकार आहेत। हा जीव जेव्हा भाषिक ज्ञानाला बसवतो, भाषिक ज्ञान म्हणजे भासमात्र ज्ञान। भासमात्र ज्ञानाचा अर्थ काय आहे? हा जो जीवन जगतो, आपण जीवन जगत असताना आपल्या संबंधामध्ये ज्या काही जीवन निर्वाहासाठी वस्तू प्राणी आणि पदार्थांची गरज आहे माणसाला, ज्ञानी असो की अज्ञानी असो, हितचिंतक असो की नसो, जीवन निर्वाहासाठी वस्तू प्राणी आणि पदार्थाची गरज आहे माणसाला। या गरजेच्या गाठी तयार नाही होत। जेव्हा मनुष्य वस्तू प्राणी पदार्थांच्या पासून गरजेची पूर्ती करण्यासाठी त्याचा वापर करतो, तेव्हा फक्त गाठी तयार होते। लक्षात घ्या एक गोष्ट, जर गरजेच्या पूर्तीसाठी वस्तू प्राणी पदार्थाचा वापर करत नसेल, तुम्ही म्हणत असाल प्रत्येक मनुष्य वस्तू प्राणी पदार्थांचा वापर गरजेच्या पूर्तीसाठी करतो, तसं नाही आहे। आज मी मायकाचा वापर करतो, इथे मायकाचा वापर करताना माझ्या मनामध्ये मानपान पदप्रतिष्ठा असेल, माझा प्रसार व्हावं, माझा लौकिक व्हावा, मला लोकांनी खूप चांगलं म्हणावं, माझी विद्वत्ता दिसावी, असा उद्देश माझा असेल तर मित्र हो, त्यामध्ये दुःखाची उत्पत्ती आहे। परंतु प्रत्येक शब्द आपण बोलतो त्या बोलण्यामध्ये रमाकांत सिद्धो मी शब्द बोलतो, तो शब्द आमच्या खेडकर साहेबाशी बोलतो, त्या बोलण्यामध्ये अंतर आहे। एका बोलण्यामध्ये रमाकांतचं हित आहे, हिताचं रक्षण करण्यासाठी बोलत आहोत। एका बोलण्यामध्ये उर्मटपणा आहे, एका बोलण्यामध्ये आपल्या बोलण्यामध्ये विजय व्हावा, यशस्वी व्हावं, मला यश संपावं असं आहे। असे जे काही बोलण्याचे प्रकार आहेत त्यामध्ये दडलेलं आहे उत्पत्ती स्थान। याचा अर्थ असा नाही की कुटुंबातला एखादा वडील मनुष्य आपल्या मुलांना, आपल्या स्त्रीला जे काही संकेत देत असते ते संकेत स्वतःच्या स्वार्थाचंच असते असं नाही। हे बारीक ज्ञान आहे। परक विचार अति है झिना, जो जाने सो परक प्रवीणा। तिथं असा काही ठोकताळा नाही आहे। म्हणून पहिला शब्द मी म्हटलं की दुसऱ्याला जाणण्याच्या चेष्टेमध्ये पडू नका, कारण दुसऱ्याच्या जाणण्याचा विषय हा ज्ञानाचा नाही आहे। आध्यात्मिक ज्ञान, या ज्ञानाला वैज्ञानिक ज्ञानाची जोड मिळाली की आध्यात्मिक ज्ञानांनी सिद्ध केलेला सिद्धांत आणि त्या सिद्धांतांचा जीवन जगत असताना केलेला प्रयोग, त्यातून ज्ञानांची दृढता साधता येते। लक्षात, प्रयोग करावा लागते सिद्धांताचा। म्हणून मनना वाचून श्रवण ते व्यर्थ, यास्तव परमार्थ वर्मनेने। परमार्थाचं वर्म का कळत नाही? का कळत नाही? हे इतकी कला आपण प्राप्त करतो, अभ्यास करतो, परंतु श्रवण करताना मननाची आपल्याला गरजच भासत नाही।
मननाशिवाय श्रवण ते व्यर्थ. मननच करत नाही. मनन समजते ना तुम्हाला? मन म्हणजे मनामध्ये चिंतन. जे आपण ऐकतो त्याचं चिंतन करणे, मनन करणे. जसं एक बकरी आहे, दिवसभर चरते आणि तिचं चरणं कसं मिळालेलं तेवढे पोटात साठवून घेते. मनन करत बसत नाही. त्यावेळेस कुटारात डाल्यामध्ये कुटार दिसलं, हिरवे पानं दिसले का पटपट कोणी येते म्हणून चटचट खाऊनच घेते ते. आणि मग ते काय करते? रवण करते की नाही? ते वय मनन. ते मग पोटातलं ती काढते, पुन्हा रवण करते, त्याला पचवू चावू करून पोटात पाठवते, मग ते पचते. तर आपण चावून पोटात पाठवतो सोडून द्या, आपण थोडंसंही पोटात नाही पाठवत, नुसतं इकडेच ठेवतो. मुखामध्ये, वाचेमध्ये आणि कानामध्ये एवढंच ठेवतो. कसे शक्य आहे ते? म्हणून मनन करो गुरु ज्ञान हितेशी. तर जगत ज्ञानामध्ये 3 प्रकार आहेत. भाषिक ज्ञानाचा अर्थ असा आहे, जीवन निर्वाहासाठी ज्या वस्तू प्राणी पदार्थांचा आपण वापर करतो त्या वस्तू प्राणी पदार्थापासून आपणाला सुख प्राप्त होते असा भास निर्माण होणं, याचं नाव भाषिक पदार्थ. देवा बापा मला सुखी ठेव म्हणून दत्ताच्या पाया पडतो. ठीक आहे, दत्तांची मूर्ती जड आहे, निर्जीव आहे. अनंत महाराजाच्या पाया पडते, बाबाजी माझ्या पोराला परीक्षेत पास होऊ द्या जी, धनसमृद्धी वाढू द्या जी, आम्हाला ताप जरी येऊ देऊ नका जी. अशा ज्या अपेक्षा आहे इतरापासून, दुसऱ्या वस्तू प्राणी आणि पदार्थापासून, दुसऱ्या प्राण्यांपासून, वडिलापासून, शेजाऱ्यापासून, गुरुपासून, देवापासून, सरकारपासून ज्या सुखाच्या अपेक्षा आपण करत असतो आणि त्या अपेक्षा करून ते सुख प्राप्त व्हावं म्हणून जे काही आपण प्रयत्न करतो, कर्म करतो, त्याचं नाव भाषिक विचार. भाषिक विचार कळले म्हणजे भासणे. सिद्धांत नाही तसा. माणसाच्या जीवनामध्ये ज्या ज्या क्षणाला जे सुख किंवा दुःख प्राप्त होते त्या क्षणाला होणारं सुख दुःख दुसऱ्याच्या कृतीमुळं, दुसऱ्याच्या विचारामुळं, दुसऱ्याच्या समजीमुळं होत नाही, हा सिद्धांत आहे. विषय सुख दुःख देत है देनहार नहीं कोय, विषय जिती संसार में दुख सपने हो नहीं होय. वाचाळते नाना मतांतरे शब्दाची उत्पत्ती, नाना मतांतरे शब्दाची उत्पत्ती, नाना मतांतरे शब्दाची उत्पत्ती. अनेक मतमतांत जय. मतांचा गलबला कोणी पुशेना कोणाला.